प्रशांत यादव यांना केवळ निवडून द्या हे सांगण्याकरता उभा नाही, तर तुम्हा सर्वांना आश्वासित करण्याकरता उभा आहे। तुम्हा सर्वांना खात्रीपूर्वक सांगण्याकरता उभा आहे की 20 तारखेला जरी मतदान होणार असलं तरी निवडणुकीचा निकाल हा 23 नोव्हेंबरला लागणार आहे। आणि या सगळ्या प्रकारचं वातावरण बघितल्यानंतर माझी खात्री झालेली आहे की 23 तारखेला केवळ निवडणुकीचा लागणार निकाल लागण्याकरता तुम्ही यायचं नाही, तर प्रशांत यादव यांच्या मिरवणुकीला यायचं, हे निमंत्रण देण्याकरता म्हणून मी या ठिकाणी उभा आहे, ही खात्री देण्याकरता म्हणून। अरे बाबा काहीतरी सरळ कर रे, ही खात्री देण्याकरता म्हणून मी या ठिकाणी उभा आहे। आणि हे केवळ तुम्हाला या ठिकाणी तुमच्या भावना चेतवाव्या, तुमच्या समोर खोटा आशावाद उभा करावा, तुम्हा सर्वांना आपलं सगळं कसं चांगलं चांगलं हे सांगावं, हा स्वभाव माझा नाही। मी माझ्या आयुष्यामध्ये वस्तुस्थिती स्वीकारलेली आहे, वस्तुनिष्ठ परिस्थितीला सामोरा गेलेलो आहे, आणि जे खरं आहे ते बोलण्याचं नीतिधैर्य आणि हिम्मत आणि धाडस माझ्यामध्ये आहे। समोरच्या माणसाला बरं काय वाटेल हे माझ्या आयुष्यामध्ये मी कधी बोललो नाही, तर खरं काय आहे हे सांगण्याचं माझ्यामध्ये धाडस आहे। आणि म्हणून खरं हे सांगतो की प्रशांत यादव हे 100% निवडून येणार आहे, हे खरं आहे, हे खरं आहे। प्रशांत यादव निवडून येणार हे केवळ प्रशांत यादव उमेदवार म्हणून त्यांनी ठरवून उपयोग नाही, त्याच्या अवतीभोवती जी प्रमुख मंडळी आहे त्यांनी ठरवणे उपयोग नाही। हे ठरवावं लागतं तर जे प्रत्यक्षपणे आपल्या अवतीभोवती नाही आहेत, जे बाहेरून अभ्यास करतायत, जे बाहेरून परीक्षण करतायत, निरीक्षण करतायत, समाजामध्ये घडणाऱ्या बऱ्या वाईट घटनांचा अभ्यास करतायत, त्यांनी ठरवणं महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या, त्यांनी ठरवणं महत्वाचं आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय। मी आज पुन्हा पुन्हा ते सांगण्याची आवश्यकता नाही, पण सांगतो की मी माझा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दिवाळी आली, दिवाळी साजरी केली, त्यानंतर मी पाडव्याचा फराळाला तुम्हाला सर्वांना बोलवलं। 5 तारखेला माझे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे रत्नागिरीमध्ये आले, त्यांची सभा केली आणि मी विदर्भाच्या दौऱ्यावर गेलो। काल एक दिवस मी माझ्या मतदारसंघामध्ये प्रचार केला, उद्या मी रत्नागिरीमध्ये आहे, परवा मी खेड दापोलीमध्ये आहे, 13वा मी साताऱ्यामध्ये आहे, त्यानंतर एक दिवस मी सांगलीमध्ये आहे, त्यानंतर मी कोल्हापूरमध्ये आहे, मराठवाड्यात सुद्धा मला जायचं आहे। पण संपूर्ण महाराष्ट्राचं एकंदरीत चित्र मी बघितलं, संपूर्ण महाराष्ट्राचं मन, हे मन मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मन जाणून घेण्याचा प्रयत्न केला, ज्यांचा प्रत्यक्ष राजकारणाशी संबंध नाही, जे प्रत्यक्षपणे कुठल्याही पक्षाचे पदाधिकारी नाहीत, कार्यकर्ते नाहीत, पण या हिंदुस्थानचे नागरिक आहेत, ज्या हिंदुस्थानचे नागरिक आहेत, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा सन्मान करतात, जे या देशामधली लोकशाही टिकली पाहिजे म्हणून विचार करतात, या देशामध्ये सर्व धर्म समभाव, हा सर्व धर्म समभाव सुद्धा टिकला पाहिजे याचा विचार करतात, तो माणूस म्हणतोय की या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे, आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे, हा निर्णय जनतेचा आहे। आणि लोकशाहीमध्ये जनता हा सगळ्यात मोठा जनार्दन आहे, जनार्दन म्हणजे ईश्वर आहे, जनता हा सगळ्यात मोठा जनार्दन आहे। आणि मग आमच्या विरोधी उमेदवारांच्या बाबतीत सांगायचं तर म्हणतात की वरच्या देवाची तुटली दोरी तर खालचा काय बोमामारी, जनार्दनानंच त्यांची दोरी तोडलेली आहे, हे बोमा मारून करणार काय, काही करू शकत नाही, कारण जनार्दन हे तुम्ही आहात,
आणि तुम्ही निर्णय केलाय ना? तुम्ही निर्णय केलाय की नाही केलाय? आणि म्हणून तुम्ही निर्णय केलाय तर आमच्यासारखे लोक बोलून काय उपयोग होणार आहे? आम्ही म्हणतो आम्ही निवडून येणार, आम्ही निवडून येणार. आम्हाला निवडून देणारे कोण आहेत? तुम्ही आहात ना. आम्हाला निवडून देणारे तुम्ही आहात. आणि ज्या दिवशी तुम्ही निर्णय घेता त्या दिवशी आमच्या काही चालत नाही. तुमच्या मनात असलं तर तुम्ही आम्हाला निवडून देणार, नाही तर आम्हाला घरात पाठवायचं असलं तर घरी पाठवणार. तुमच्या मनात आहे. पण हे मनात कधी आहे? आता विधानसभेची निवडणूक आली म्हणून हे मनात आलेलं नाहीये. त्याची प्रचिती, त्याचा अनुभव आणि त्याची प्रात्यक्षिक प्रॅक्टिस ही 4 महिन्यापूर्वी झाली का नाही झाली? 4 महिन्यापूर्वी महायुतीचे लोक आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणत होते की महाराष्ट्रामध्ये आमचे खासदार 45+ येणार. बोलले की नाही? 45+ येणार. एकूण महाराष्ट्रामध्ये खासदार किती? त्यातले 45+ ह्यांचे, म्हणजे 1-2 आमचे, बाकी सगळे ह्यांचेच. देशाचे पंतप्रधान काय म्हणाले? इस बार, अरे काय म्हणाले? इस बार 400 पार. एकदम आर पार. मधली काय भानगडच नाही. 445 पैकी 400 पार. काय 545 पैकी काय? ते मग घटना बदलायला वगैरे वगैरे त्यांचेच लोक बोलले, आम्ही नाही बोललो. आणि अशा पद्धतीनं देशामध्ये वातावरण भीतीचं तयार झालं होतं. सर्वसामान्य माणूस हा असा एका भीतीमध्ये होता. काय करायचं? हे बोलतात तसं बाबा होतं, तसंच करतात. बोलले की नाही? म्हणत होते की नाही लोक? संपूर्ण देश चिडीचूप होता. संपूर्ण देश गप्प होता. त्यावेळेला सह्याद्रीच्या पुत्राची एक डरकाळी फुटली. सह्याद्रीच्या पुत्राची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्या मावळ्याची. इस बार 400 पार नहीं तो तुम सब तडीपार. ज्याचं नाव होतं उद्धव बाळासाहेब, नाव होतं उद्धव बाळासाहेब, त्या मर्दाची डरकाळी फुटली. 400 पार नाही तर तडीपार. आणि माझ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान जागा झाला. माझा महाराष्ट्र एकवटला. आपसामधले, जातीपातीमधले, धर्माधर्मामधले भेदभाव विसरून या महाराष्ट्रानं हातात हात घालून निर्णय केला की ह्या देशाची घटना वाचवायची आहे, लोकशाही वाचवायची आहे. सर्व धर्म समभाव टिकवायचा असेल तर आपल्याला आपसामध्ये भांडून चालणार नाही. आपल्याला आपसामध्ये एकमेकाचा द्वेष करून चालणार नाही. छोटे मोठे कुठे कधी काळी जर मतभेद झाले असतील तर त्याची आता उजळणी करून चालणार नाही. तर आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. आणि अख्खा महाराष्ट्र एकसंघ झाला, एकत्र झाला. आणि 45+ म्हणत होते, त्यांचं काय झालं? काय झालं? अरे या महाराष्ट्रामध्ये आमचे 3-4 खासदार राहिले होते. ते 45+ म्हणत होते. ते 17वर आले आणि 31वर आम्ही गेलो. गेलो की नाही गेलो? आता इथला खासदार तुम्ही पाडलात तो भाग वेगळा. ठीक आहे, सिंधुदुर्गवाल्यांनी थोडी गडबड केली ना. पण तरी सुद्धा 2-3 खासदार आपले राहिले होते. आपण 31वर गेलो. हा चमत्कार कुणी घडवला? हा चमत्कार कुणी घडवला? तुम्ही घडवलात ना. म्हणजे चमत्कार घडवणारे कोण आहेत? आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे बोलले होते, पक्ष फुटल्यानंतर बोलले होते की जरी 40 आमदार माझे गेले, 13 खासदार जरी गेले, तरी का खासदार गेले असतील, निवडून आलेले गेले असतील, पण निवडून देणारे हे माझ्या बरोबर आहेत, त्याची प्रचिती आली. आणि मग त्याचाच एक अनुभव या मतदारसंघामध्ये आहे. त्याचाच एक अनुभव रत्नागिरी मतदारसंघामध्ये आहे. त्याचाच एक अनुभव खेड मतदारसंघामध्ये आहे. आणि त्याचाच एक अनुभव या चिपळूण मतदारसंघामध्ये आहे. आता तुम्हाला ठरवायचं आहे. आता तुम्हाला निर्णय करायचा आहे की ज्या ठिकाणी निवडून तुम्ही ज्यांना दिलं ते गेले. तुम्हाला तुमची हिंमत दाखवायची आहे, ताकद दाखवायची आहे. तुम्हाला तुमचं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी आली आहे. त्यांना दाखवून द्यायचं आहे की तुम्ही निवडून गेलात ते आमच्यामुळं. त्यामुळं तुम्हाला पाडण्याचं धाडस आणि हिंमत आणि ताकद आमच्याच मनगडामध्ये आहे, हे दाखवण्याची वेळ आलेली आहे. ही दाखवण्याची तुम्हाला चालून संधी आलेली आहे. आणि मग ती चालून संधी आली असेल तर आपल्याला विजयी कोणावर करावं लागेल?
कोणाला करावं लागेल? गारटलेत काय रे? सभा माझी आहे. बरेच वर्षांनी चिपळूणमध्ये होते म्हणून विसरलात की काय? कुठे गेले शिवसेनेवाले सगळे? कुठे गेला तुमच्या मनगटातली ताकद? कुठे गेली रग तुमची? आहे का नाही? अरे भास्कर जाधवनी नेतृत्व केलं, ते मर्दाचं केलं, क्लार्क लोकांचं नाही केलं. क्लार्क लोकांचं नाही केलं. आणि म्हणून ही संधी तुम्हाला चालून आली, बांधवांनो भगिनींनो चालून आली आहे. हे महाराष्ट्रामध्ये मी सांगतोय, निवडणूक कोणाची मला माहित नाही, प्रशांत यादव मला माहित नाही, महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार फक्त मला माहित आहे, तो राष्ट्रवादीचा आहे की काँग्रेसचा आहे की सेनेचा मला माहित नाही. पण मला एवढंच फक्त माहिती आहे की ठाकरे कुटुंबियांनी उभी आयुष्यभर जी जी पदं मिळाली, जी जी पदं राज्याच्या मुख्यमंत्री पदापासून तर केंद्रातल्या लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत जे जे पद मिळालं ते आमच्यासारख्या सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकाला दिलं. ठाकरे कुटुंबानं कधी कुठलंही राजकारणातलं पद घेतलं नाही बांधवांनो, एकही पद घेतलं नाही. 2019 साली परिस्थिती जशी निर्माण झाली, महाविकास आघाडी स्थापन झाली भाजपाच्या धोक्यामुळं, शिवसेनेच्या धोक्यामुळं नाही. सातत्यानं सांगतात की शिवसेनेनं धोका दिला नाही. पहिलं 80 तासाकरता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारनी शिवसेनेला धोका देऊन सरकार केलं होतं की नाही केलं होतं? हे खोटं सांगतात. पवार साहेबांनी ते सरकार उलथून लावलं म्हणून सोडा, नपेक्षा बरोबर तुझ्या गळा माझ्या गळा बरोबर चाललं असतं की नसतं चाललं? मोठे नंतर सांगतायत सज्जनपणाच्या गोष्टी, तत्वाच्या गोष्टी. ते सरकार टिकलं असतं. आता आहेत ना अजित पवार त्यांच्या बरोबर? आहेत का नाही? आहेत ना? आणि म्हणून माझ्या ठाकरे कुटुंबातल्या एकाही माणसानं एकही राजकारणातलं पद घेतलं नाही. 2019 साली महाविकास आघाडी झाली आणि त्याच्यामध्ये ही महाविकास आघाडी टिकायची असेल तर उद्धव साहेबांनी हे पद घेतलं पाहिजे असं महाविकास आघाडीनं ठरवलं. मित्रांनो, पक्षाची स्थापना होऊन 58 वर्ष झाली. त्यातली 56 वर्ष जे जे मिळालं ते ठाकरे कुटुंबाने आम्हाला दिलं. एक पद घेतल्यानंतर वास्तविक असं सर्वांनी म्हणायला पाहिजे होतं, अरे ठाकरेंच्या घराण्यानं पहिलं पद घेतलंय. आज त्या ठाकरेंच्या घराण्याच्या पाठीमागं, उद्धव साहेबांच्या पाठीमागं उभं राहून त्या घराण्याची उतराई होण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. ती उतराई होण्याची संधी आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून ती संधी आम्ही सोडणार नाही. पण काय झालं? संधी होती पण हे संधी साधू निघाले, हे गद्दार निघाले. स्वतःच्या पक्षप्रमुखाला 40 आमदारांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा नसताना, चूक नसताना विश्वासघाताना गादीवरून खाली ओढलंय ना. कुणी ओढलं? आपल्याच लोकांनी ओढलं. मित्रानं विश्वासघात केला ना. आणि म्हणून माझा मुद्दा हा आहे की उमेदवार कोण आहे हा माझ्या दृष्टीनं गौण आहे. तो राष्ट्रवादीचा आहे की काँग्रेसचा आहे की शिवसेनेचा आहे हा माझ्या दृष्टीनं मुद्दा गौण आहे. माझ्यासमोर एकच ध्येय आहे, माझ्यासमोर एकच उद्दिष्ट आहे की ज्यांनी माझ्या पक्षप्रमुखाला त्या गादीवरून खाली ओढून अपमानित केलेला आहे आणि स्वतः जाऊन त्या गादीवर बसलेत, त्यांना खाली ओढीपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. त्यांना खाली ओढेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. तुम्ही आहात ना माझ्या बरोबर? म्हणून ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. यांना गादीवरून खाली ओढलं पाहिजे, ह्या विश्वासघातक्यांना धडा लोकशाही मार्गाने शिकवला पाहिजे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 40 आमदार फुटले. का फुटले? कशा करता फुटले? फुटले त्या पवार साहेबांच्या वयाबद्दल, त्यांच्या तब्येतीबद्दल टिंगल टवाळी करायला लागले. काय करायला लागले? टिंगल टवाळी करायला लागले. सगळे गेले तिकडं,
सगळे गेले. आणि मग कुरुक्षेत्रावरच्या लढाईची आठवण मला आज या ठिकाणी होती. सगळे गेले. पवार साहेबांचं सैन्य गेलं, उद्धव साहेबांचं सैन्य गेलं. आणि मग कुरुक्षेत्रावरची लढाई सुरू झाल्यानंतर कौरव पांडव श्रीकृष्णाकडे गेले. कोण उशाला बसला, कोण पायाला बसला. बरोबर आहे का नाही? पहिलं लक्ष दुर्योधनाकडे गेलं. सगळं आता डिटेल्स मध्ये सांगत नाही. दुर्योधनाकडे गेलं. कृष्ण म्हणाला, अरे दुर्योधना तू कधी आलास? म्हणला आता युद्ध आहे, कृष्णा काहीतरी दे, देवा काहीतरी दे. म्हणला काय देऊ? सगळं तुझं सैन्य देऊन टाक. म्हणला घेऊन जा. नंतर पांडवांच्याकडे लक्ष गेलं. पांडवांना म्हटलं, आता तुझे माझ्याकडे काय राहिलंय? सगळं सैन्य मी त्यांना देऊन टाकलं. पांडव म्हटले, सैन्य त्यांना दे, तू आमच्याकडे ये, तू आमच्याकडे ये. आणि म्हणून सगळ्यांना असं वाटत होतं की अजितदादा बरोबर सगळं सैन्य गेलं म्हणजे पवार साहेब संपले. पण पवार साहेब म्हणजे तेल लावलेला पैलवान आहे. हे 50 वर्ष आम्ही आहे. काय त्यांनी एकेकाला घेरलंय का नाही घेरलंय ना. आता उद्धव साहेब आणि पवार साहेब एकत्र, आणि काँग्रेस म्हणजे काय संधी साधायला हायत, म्हणजे बरोबर आहेत असं मला म्हणायचं आहे का नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणायचंय. विकासाच्या गप्पा कशाला करता? विकास तर झालाच पाहिजे, तो व्हायचाच आहे. पण मला एकच तुम्हाला उदाहरण सांगायचं आहे विकासाचं. विकास व्हावा, कुठलंही काम व्हावं ते सन्मानजनक व्हावं, स्वाभिमानानं व्हावं. संघर्षातून यश मिळवण्याची हिंमत आपल्यामध्ये असायला पाहिजे. या चिपळूण तालुक्याला माझा मतदारसंघ तो नाही, पण कोळकेवाडीतून आपण ग्रॅव्हिटीची पाणी स्कीम मंजूर केली. माझा आता मतदारसंघ नाही, 20 वर्ष झाली या मतदारसंघाचा मी आमदार नाही. पण मी आमदार नसलो तरी जो माझ्याकडे येतो त्याला मी रिकाम्या हाताने कधीच पाठवत नाही, कधीच पाठवत नाही. विधिमंडळाचं एवढं मोठं सर्वोच्च सभागृह आहे, त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न मांडून मी ते प्रश्न सोडवतो. सभागृहामध्ये ज्या वेळेला ही पाणी योजना मांडायला मी उभा राहिलो त्यावेळेला आजचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हेच मंत्री होते. जाऊन विधिमंडळामध्ये प्रोसिडिंग काढा हेच होते विधिमंडळामध्ये. आणि त्यांनी सांगितलं ही पाणी योजना निकषामध्ये बसत नाही, खर्चाच्या प्रमाणात येत नाही, हिला 89 कोटी रुपये खर्च येतो. मी म्हटलं मंजूर करा. नाही म्हणाले करता येणार नाही. मी त्या सरकारचा आमदार होतो. आणि ज्या वेळेला अगोदरच मला कळलं होतं की गुलाबराव असं काहीतरी उत्तर देणार आहेत, मीच बोलत होतो, दुसरं कोण बोलत नव्हते, सगळे ऐकतच होते. आणि मी रेकॉर्ड काढलं. म्हटलं माझ्या कोकणातली पाणी योजना ह्या खर्चाच्या निकषामध्ये बसत नाही म्हणून तुम्ही मंजूर करत नाही. आता ऐका, ही अजितदादाची बारामती, माझ्या दरडोई खर्च येतोय त्याच्या 4 पट खर्च येतोय. ही रोहित पवारांचं नगर, माझ्या योजनेला खर्च दरडोई येतोय त्याच्या 6 पट त्यांना येतोय. जर त्यांचा निकष डावलून तुम्ही काम मंजूर करता तर माझं कोकणातलं काम का मंजूर करत नाही? गुलाबरावांची पॅन्ट ओली झाली. गुलाबरावांची पॅन्ट ओली झाली. अरे हे याला रेकॉर्ड कोणी दिला? ह्याला कोणी दिला? अरे लढाई कशी करायची? मर्दासारखी करायची. जी हुजूर करायची काय? विकास कामं सांगता कोणाला? या मुरादपूरच्या पुलाचं कौतुक आम्ही रोज ऐकतोय. अरे त्याच्या बाजूला रेल्वे स्टेशनला जोडणारा पूल कोणाच्या कारकिर्दीत झाला? कोणाच्या कारकिर्दीत झाला भाकुशेठ? माझ्याच कारकिर्दीत झाला ना. कालूस ते गोळकोटला जोडणारा एवढा मोठा पूल कोणाच्या कारकिर्दीमध्ये झाला? नाईक कंपनीच्या जवळचा पूल कोणाच्या कारकिर्दीमध्ये झाला? काय कौतुक सांगताय तुम्ही मला? काय कौतुक सांगताय? तुम्ही कामं चांगली केलीत त्याबद्दल कौतुक तुमचं आहे. पण आज शेखर निकमाना, मी नाव नाही मगाचपासून घेतलं पण आता घेतो, आज शेखर निकम जर या ठिकाणी असते तर लोकांनी कमीत कमी 1,00,000 ते 1.5 लाख मताच्या मताधिक्याने त्यांना निवडून पाठवलं असतं की नाही? आता पाठवायचंय? का गेलात? कशा करता गेलात? लोकांचा विकास करण्याकरता गेलात. आमच्या मतदारसंघातलं प्रत्येक काम थांबवलंय. लोक आम्हाला पाडणार आहेत? मला पाडतील? लोक स्वाभिमानानं म्हणतात अरे काम झालं नाही तरी हरकत नाही, पण आमचा आमदार विधानसभेत उभा राहिला की विरोधांना दे माय धरण करतो, आम्हाला मतचार दिली पाहिजे.
सन्मान महत्वाचा, स्वाभिमान महत्वाचा आहे का नाही? आणि म्हणून कामांचं आम्हाला काही सांगू नका, कौतुक. माझा प्रश्न आहे, आज वेगवेगळ्या समाजाला अनेक प्रकारचा निधी दिला जातोय. इथं बसलेत आमचे मुनीर शेठ पालकर नव्हे नुसते, इथं बसलेत सगळ्या पहिल्या लाईनीनं. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, खास करून मुस्लिम समाजाला प्रश्न विचारायचा आहे. सध्या मुस्लिम समाजाची मानसिकता अशी आहे की आमचं ते काहीतरी ते विद्यार्थ्यांचं हॉस्टेल वगैरे काही ते होतंय, बरोबर ना, त्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असं मला ऐकायला मिळालं. असं वेगवेगळ्या सगळ्या लोकांना निधी मिळाला असं मला ऐकायला मिळालं. आणि म्हणून तुमचं जरा वर खाली वर खाली वर खाली असं काहीतरी चाललंय. काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा, त्याच्याशी मला काही शकीलबाई देणं घेणं नाही. पण माझा प्रश्न आहे, मी काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक मुलाखत बघितली आणि त्या मुलाखतीमध्ये मुलाखतकार विचारतोय, सतीशराव कदम प्रश्न विचारतोय मुलाखतकार की तुमच्या पक्षाचे एक आमदार सकाळ संध्याकाळ मुस्लिम बांधवांना वाटेल ती शिवीगाळ करतायत. आला तिथं तर स्वतःच्या पायान चालत जाणार नाही म्हणून म्हणतायत, काय वाटेल ते बोलतायत. आणि इतकंच करून ते थांबत नाहीत, तर त्यांना असं ते चॅलेंज करतायत की जर जास्त वटवट केलीत तर तुम्हाला मशिदीमध्ये घुसून आम्ही मारू. बोलले ना, बोलले की नाही बोलले? मशिदीमध्ये घुसून मारू. मशिदीमध्ये सभागृह होईल नाही तर होणार नाही. तुमचं श्रद्धेचं ठिकाण कुठलं? 5 वेळा मस्तक कुठे टेकता? सर्वोच्च अल्लाह समोर तुम्ही झुकता की नाही झुकता? एका सभागृह करता म्हणून तुम्ही तुमची श्रद्धा, या श्रद्धेचं काय करणार आहात? त्या श्रद्धेच्या ठिकाणावरून तुम्हाला मारण्याच्या गोष्टी करतायत, त्या संदर्भात तुम्ही निर्णय काय घेणार आहात? हा खरा माझा प्रश्न आहे. हा माझा प्रश्न आहे. कंपाऊंड होईल, हॉल होईल, व्हायचं ते होईल. त्याची जर ईश्वराची अल्लाची जर इच्छा असेल ते होईल, नाही तर होणार नाही. सर्वोच्च मानता ना तुम्ही त्याला, आणि तिथे तुम्हाला कोणतरी घुसून मारायचा प्रयत्न करतोय. घुसून मारू म्हणून सांगतायत. राज्याच्या गृहमंत्र्यांना हा प्रश्न विचारला गेला. राज्याच्या गृहमंत्र्यांना त्यांनी सांगितलं, तिथं कुठेही त्यांनी फक्त काही बोलले नाहीत, सारवासारव केली. चारी बाजूने त्याची कशी बाजू घेतली ते सगळं मी ऐकलं. आणि शेवटचं त्या ठिकाणी मकलाशी केली, तरी सुद्धा त्यांनी असं बोलायला नको होतं आणि विषय संपवून टाकला. आज महाराष्ट्रामध्ये युती कोणाकोणाची आहे? अजित पवार गट, एकनाथ शिंदे आणि भाजपाची आहे ना. एकनाथ शिंदे नावाला मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीसचे डोळे असे वर झाले की यांचे डोळे खाली. अजित पवार तर नावाचाच दादा राहिलाय. आता दादाचा गेली हवा सगळी. हवा बिवा गेली दादाची सगळी. तुम्ही जर ते मत आज या ठिकाणी कोणाच्या तरी वैयक्तिक संबंधातून कोणाला देणार असाल तर ते डायरेक्ट मत हे भाजपाला देणार आहात, हे लक्षात ठेवा. शिवसैनिकांना सुद्धा मी सांगतोय की ज्या तुमच्या पक्षप्रमुखाला गादीवरून खाली ओढला, तुम्ही मत जर या महायुतीच्या कुठल्याही माणसाला दिलं तर ते डायरेक्ट भाजपाला दिलं, उद्धव ठाकरेंच्या विरोधात दिलं, असा त्याचा अर्थ होतो. निवडणूक ही वेगळी आहे. यावेळची निवडणूक नेहमीसारखी निवडणूक नाहीये. ही निवडणूक शेवटी तुमच्या स्वाभिमानाची, तुमच्या त्या ठिकाणी काय मला शब्द या ठिकाणी झटकन कुठला तरी चुकीचा जाऊ नये म्हणून, आणि म्हणून तुम्ही काय विचार करणार आहात की नाही स्वाभिमानाची, सन्मानाची, याचा विचार तुम्ही करणार आहात की नाही, ही निवडणूक ठरवणारी निवडणूक आहे. आणि म्हणून बांधवांनो, भगिनीनो, या ठिकाणी आणखीन काय काय सांगण्याची काय गरज आहे असं मला वाटत नाही. सकाळपासून सगळीकडे फिरून फिरून मी आलोय. शेवटचे 5-6 दिवस शिल्लक आहेत. झोपू नका म्हणजे काय, बारमध्ये जागवा असं नाही मी म्हणत आहे. नाही तर प्रशांतला सांगायला भास्कर शेठच्या शब्दाच्या बाहेर जायचं नाही. त्याने आम्हाला रात्रभर जागा राहायला सांगितलेलं आहे. असं नाहीये. वैर कोणाशी नाहीये. लढाई आहे ती विचारांची आहे, लढाई आहे ती तत्वांची आहे, लढाई आहे ती सिद्धांताची आहे.
आणि लढाई आहे ते गद्दार जिंकणार की खुद्दार जिंकणार ही ठरवणारी ही लढाई आहे. ही ठरवणारी ही लढाई आहे. या संविधानाला आपण टिकवणार का नाही टिकवणार हे ठरवणारी ही लढाई आहे. या देशाची एकता अखंडता टिकवणार का नाही टिकवणार त्याची ही लढाई आहे. काय म्हणतात योगी आदित्यनाथ, काय म्हणतात, काय इथं येऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात बटेंगे तो कटेंगे. बटेंगे तो कटेंगे. कौन बटेगा, कौन कटेगा, कौन बटाएगा, कौन कटाएगा. अरे हमें कोई बटा भी नहीं सकता और हमें कोई कटा भी नहीं सकता, क्योंकि हम सब तो हमें कोई बटाएगा, कोई कटाएगा. अरे योगी जरा लुंगी सांभाळ. नावाचा योगी. कुठला योगी? लुंगी सांभाळायला पाहिजे का नको? ही कोकणातली नाही, महाराष्ट्रातली हवा परवडायची नाही. लुंगी धरून ठेव. ही परवडण्यात नाही. इकडं सुसाट वारा येतो म्हणा. आता काय ते तुम्ही समजा मी इकडे बघत नाही, तुमच्याकडेच बघतोय आणि म्हणून धरून ठेवा. ढोंग ढोंग. आत्ताच मी त्या मोबाईल मध्ये बघत होतो आणि मी हसत होतो. इकडे भाषा करायची बटेंगे तो कटेंगे. आणि चंद्रशेखर बावनकुळे सगळा मुस्लिमांचा वेश घालून कटेंगे तो बटेंगे नाही, हमें भी थोडा थोडा बटाएंगे असं करायला लागलेले. इकडे तर लोकांच्या जाती धर्माबद्दल बोलायचं आणि तिकडे तर लोकांच्या मतांकरता ढोंगीपणा करायचा. आणि म्हणून हा ढोंगीपणा उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला कधी शिकवला नाही, कधी शिकवला नाही. मध्यंतरी मुस्लिम समाजाचे लोक पक्षप्रवेशाकरता माझ्याकडे आले. साहेब म्हटले पक्षप्रवेश करायला घ्या. मी लगेच कोणाच्या गळ्यात पटका टाकत नाही. मी विचारलं का पक्षप्रवेश करताय तुम्ही उद्धव साहेबांच्याकडे? आज सगळ्या बांधवांनी ऐकून ठेवा. ते म्हणाले गेले इतके वर्ष शिवसेनेपासून आम्ही दूर होतो, आम्ही लांब होतो, पण उद्धव साहेबांच्या बरोबर गेल्यानंतर आम्हाला कळलं की ही शिवसेना आहे. ही शिवसेना केलाच तर वार समोरून करेल, पाठीमागून करणार नाही. पाठीमागून करणार नाही. आणि समोरून जर वार करणार असेल तर आमच्या मनगटात ताकद झाली तो आम्ही वार झेलू. आम्ही तो वार परत फिरवू. आम्ही तो वार रोखायचा प्रयत्न करू. आमच्या मनगटात ताकद झाली तर आम्ही आमच्यावर वार होऊ देणार नाही. पण पाठीमागून जर कोणी वार केला तर करायचं काय? पाठीमागून वार केलं का करायचं काय? आणि म्हणून पूर्वी लढणारं सैन्य हे हातामध्ये तलवार पुढे घेऊन नंगे नाच असायचं, बरोबर आहे. आणि ढाल कुठं असायची? पाठीवर ना. का असायची? तर पाठीमागून कुणी वार केला तर ढालीनं रक्षण केलं पाहिजे. तलवार आपलं रक्षण करू शकतो. आणि म्हणून शिवसेना तर वार करणारच नाही, पण करायला झालं तर समोरून करेल. आणि म्हणून या राज्यामध्ये आता विश्वास ठेवावा. आश्वासक नेतृत्व एकमेव आहे ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. हे मुस्लिम बांधवांची भावना आहे, ही बौद्ध बांधवांची आहे, ख्रिश्चन बांधवांची आहे, ईसाई बांधवांची आहे, शीख बांधवांची आहे, पारशी बांधवांची आहे, जैन बांधवांची आहे, हिंदूंची तर आहेच आहे. आणि म्हणून बांधवांनो भगिनीनो, ही निवडणूक केवळ मतदानाची निवडणूक नाही, मतदानाची निवडणूक नाही, अनेक अर्थानं अनेक निर्णय करणारी ठरवणारी निवडणूक आहे. आणि त्याचबरोबर मला सुद्धा मंत्रिमंडळामध्ये पाठवणारी ही निवडणूक आहे. आता मी पण रखडलोय रे भाऊ बरेच वर्ष. लोकांनी मला बरेच वर्ष आमदार केला. किती वर्ष केला? 30 वर्ष, बरोबर आहे. थोडका नाही केला. मी आभारीच आहे. पण आता कुठेतरी जरा वरची पायरी मी गाठायला हवी का नको? आता 2019 साली मला उद्धव साहेबांनी मंत्री करायला हवा होता का नको होता? पण नाही केला. पण उद्धव साहेबांची साथ सोडली काय? मी नाराज होऊन बसलो का? मी लढतोय ना, मी लढणार आहे ना, का नाही लढणार आहे? पण आता मी मंत्री होऊ की नको? मग आता जर मंत्री व्हायला पाहिजे असेल तर मला पाठिंबा देणारा एक आमदार तुम्ही निवडून द्याल की नाही? मग आता मला पाठिंबा देणारा आमदार कोण असेल? का महायुतीचा असेल? महाविकास आघाडीचाच असेल ना, बरोबर आहे का नाही? मग जसं तो आमदार व्हावा असा विचार करत असा मी पण मंत्री व्हावा म्हणून विचार करा.
माझा पण विचार करा. मी तिकडे निवडून येईन, तुम्ही काळजी करू नका. मी जरी दुनियेत फिरत असलो तरी मला माहिती आहे मी हा निवडून येणारच. मला पाडणं एवढं सोपं काम नाहीये, एवढं सोपं काम नाहीये. गर्व नाहीये मला, अजिबात गर्व नाही, पण मला आत्मविश्वास आहे. माझे लोक मला असा खाली झुकू देणार नाहीत, खाली झुकू देणार नाहीत. आणि म्हणून मंत्री झालो की जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होईल? कोण होईल? मीच होईन ना. मग आता मी जर पालकमंत्री झालो, मंत्रिमंडळामध्ये गेलो, तर विद्यमान आमदार फक्त सरकारमधून जाऊन विकास करतायत, विरोधातून कसा करणार? कसा करणार? बरोबर आहे ना. आणि म्हणून त्यांचा नाद सोडून टाका, याला आमदार करा, याला आमदार करा. सत्ता आली तरी कष्ट नाही, आणि सत्ता नाही आली तर पाठीशी घालेन, आणि विरोधकांच्या विरोधात सुद्धा मी स्वतः लढेन. मी लढेन. मी काय आयुष्यभर सत्ता असली काय नसली, माझा आवाज जोरात असतो का नाही? का कधी खाली पडलाय आवाज? नाही ना. माझे विरोधक सुद्धा माझ्या विरोधात किती बोलू दे, पण सभेमधली माझी भाषणं मात्र चोरून चोरून सगळे ऐकत असतात. सगळे बारीक आवाज करून ऐकतात, सगळे ऐकतात. नाही ऐकत आणि म्हणतात आयसो भारी पडतो बाकी, हा काही असू दे भारी पडतो. एवढी सगळी जनता अंगावर घेतो आणि परत आपला ताट मानेन चालतो. बरोबर आहे ना. आणि म्हणून याला पाठीशी घेऊन जाईन, काळजी करू नका. माझी जबाबदारी, माझी जबाबदारी. आणि म्हणून 23 तारखेचं निमंत्रण अगोदरच तुम्हाला मी दिलं. मतदान तर तुम्ही करा असं आव्हान मी सगळीकडे करत आलो, पण ते मतदान करा हे आव्हान करतो, पण त्याचबरोबर मिरवणुकीकरता मतदान करा हे सुरुवातीला मी सांगितलं, सुरुवातीला सांगितलं. आणि म्हणून बांधवांनो भगिनीनो, पुन्हा एकदा विनंती करतो, आव्हान करतो. ती लाडकी लेक बहीण बिन आता मी तिच्यावर काही बोलतच नाही. आमच्या बहिणी लय हुशार आहे. बरोबर आहे का नाही बायानो? नवऱ्याचा 15-20 हजार रुपये पगार असला, बिचारा एक पैसा पगार झाल्यावर खर्च करत नाही. अक्काच्या अक्का पगार हातामध्ये आणून देतो, सुरेशराव देतो ना, तरी सुद्धा विचारतात काय बंडल जरा बारीक वाटतंय? अगं नाही, मागच्या वेळेला 100च्या 200च्या नोटा होत्या, यावेळेला 500च्या नोटा आहेत, बंडल तेवढंच आहे. म्हणजे अक्का पगार जरी हातात दिला तरी बायका नवऱ्याचा ऐकत नाही. तर हे चोर 1500 रुपये देऊन तुम्ही त्यांचं ऐकाल? ऐकाल काय? आता रागवाल, माझ्यावर रागवू नका. ब्युटी पार्लर मध्ये गेल्यावर तर 1500 रुपये पुरतात काय? हल्ली ब्युटी पार्लर मध्ये जायचं असेल तर किमान 2-2.5 हजार रुपये न्यायला सांगतात. लागतात की नाही? खरं लागतात की नाही? किती? मग आता प्रशांत नाही, ब्युटी पार्लर काढ पहिल्यांदा निवडून गेल्यावर. 5,000 वगैरे काही भानगड नाही. डेअरी काढलीस ना, आता ब्युटी पार्लर काढ. सांगू शकतो ना मी याला किती 5-25 ब्युटी पार्लर काढायची काय? असो, गमतीचा भाग. संध्याकाळची वेळ आता म्हणून मी आता आटोपता घेतो. पुन्हा एकदा तुम्हाला मी विनंती करतो, प्रशांतचं ईव्हीएम मशीनवर 1 नंबरला नाव आहे. निशाणी काय आहे? काय? मग आता माझ्या पाठीमागून फक्त म्हणा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.